दुसऱ्या ह्याच्यावर येतो, लोकसभेच्या ह्याच्यावर, की लोकसभेच्या निवडणुकीत आता भारतीय जनता पक्षाला जो मुद्दा अडचणीचा ठरू शकेल असं वाटत होतं, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा एक मुद्दा होता आणि जरांगेंच्या आंदोलनाचा एक मुद्दा होता. तुम्ही 10% आरक्षण देऊन तो मुद्दा थांबवला. पण तरीही जरांगे तुम्हाला घेरतात, तुमच्यावर वारंवार आरोप करतात. असं आहे की मुळामध्ये उद्दिष्ट काय होतं, तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही राज्य मागासवर्ग आयोग हा नव्याने गठीत केला. एक एक्सटेन्सिव्ह सर्वेक्षण केलं. 4 लाख लोकांनी सर्वेक्षण केलं आहे. 4 लाख 4 लाख लोक त्या सर्वेक्षणात सामील झाले. 2.5 कोटीपेक्षा जास्त घरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी सर्वेक्षण केलं आणि त्याचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट तयार करून त्याच्या आधारावर मराठा समाजामध्ये सामाजिक आर्थिक मागासलेपण हे त्या ठिकाणी सिद्ध करून त्याच्या आधारावर आरक्षण दिलं आहे. आता हे असंच दिलं पाहिजे, ते तसंच दिलं पाहिजे, असं दिलं तर चालणार नाही, तसं दिलं तर चालणार नाही. मला असं वाटतं की या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. कुठेतरी याचं राजकारण होतं आहे किंवा राजकीयकरण होत आहे. आणि बघा, एक गोष्ट निश्चित आहे की जरांगे जेव्हा उपोषण करत होते आणि सगळं महाराष्ट्रामध्ये चाललं होतं, तर मुख्यमंत्र्यांनी देखील चला एक सदहेतूने एक व्यक्ती काम करतोय, आपण त्याला रिस्पॉन्ड केलं पाहिजे, असं वेळोवेळी त्याला रिस्पॉन्ड केलं. आम्ही देखील मुख्यमंत्र्यांच्या सोबत होतो, त्यांच्या मदतीला होतो. त्याच्यामुळे एक सदहेतूने हे सगळं काम केलं. पण आता मध्यंतरीच्या काळात ते ज्या प्रकारे बोलत आहेत, म्हणजे 1-2 वेळा तर असं वाटलं की उद्धव ठाकरेंचा गट बोलतोय का शरद पवारांचा गट बोलतोय. म्हणजे त्यांची वाक्य जर जरांगेंच्या तोंडी येत असतील, तर मग कुठेतरी एक संभ्रम आमच्या मनामध्ये देखील तयार होतो की ही कोणाची स्क्रिप्ट तुम्ही वाजवताय. आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या समाजाकरता ते आंदोलन करत होते त्या समाजाला आरक्षण हे मिळालेलं आहे. आणि मी आजच सांगितलं, आज आम्ही पोलीसमध्ये 17,000 पदांची भरती काढली, 10% मराठा आरक्षणासहित. त्यामुळे मराठा आरक्षणाचा शुभारंभ हा पोलीस भरतीने आम्ही ऑलरेडी केलेला आहे. मग आता उगीच याच्यामध्ये वेगवेगळे गोष्टी करायच्या आणि मग काय होतं, मुलं माथेफिरूपणा करतात, मग त्यांच्यावर केसेस लागतात, मग त्यातनं अजून त्यांचं करिअर बर्बाद होतं. कशा करता? मला असं वाटतं की आता मोठ्या मनाने प्रत्येकाने हे स्वीकारलं पाहिजे आणि या आरक्षणानुसार समाजाला अधिकाधिक फायदा काय देता येईल हे पाहिलं पाहिजे. तुम्ही तो एक शब्द वापरला होता की त्यांच्या मागे बोलविता धनी कोणतरी आहे, ते शोध. मला तुम्हाला जरांगींची काही घेणं देणं नाही, पण बोलविता धनी हे तुमचं एक वाक्य होते. नाही, हे खरंच आहे. याचं कारण काय बघा, जरांगे पूर्वी काय बोलत होते आणि आता काय बोलले हे जर आपण लक्षात घेतलं तर ही जी वाक्य आहेत, ही वाक्य ज्या आमच्या विरोधक 2 पॉलिटिकल पार्टी ज्या आहेत, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार साहेबांचा गट, ज्या भाषेत ते बोलत आहेत त्याच भाषेत जर जरांगे बोलायला लागले तर हा प्रश्न तर पडेल ना की स्क्रिप्ट कोणाची आहे, मागे कोण आहे. म्हणून मी सांगितलं की कोण मागे आहे शोधावं लागेल. म्हणजे जरांगे ना दोष देऊन त्याचा फायदा काय आहे? मागे कोण आहे ते शोधल्याशिवाय याचा खरा तडाख लागणार नाही. जरांगींचं जे आंदोलन आहे, म्हणजे एक अंतरवाली सराटीत 1 सप्टेंबर 2023ला त्यावेळेस तिथे लाठीचार्ज झाला, तिथून ते आंदोलन सुरू झालं. त्यानंतर आता तुम्ही कायदा केला 10%चा. म्हणजे जवळपास 6 महिने हे आंदोलन चाललं. ज्यावेळेस हे लाठीचार्ज नंतर तिथे सर्व नेते गेले, म्हणजे पवार साहेब गेले, त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे जेवढे असतील सर्व नेते गेले, पण फडणवीस नाही गेले. तुम्ही स्वतःला यापासून अलिप्त ठेवलं काय? नाही, अलिप्त ठेवण्याचं कारण नव्हतं. मुळामध्ये त्या ठिकाणची जी काही भावना होती ती भावना पाहता मला याची कल्पना होती की मी गेल्यानंतर अजून कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतील. कारण शेवटी लाठीचार्ज हा जरी पोलिसांनी केला असला तरी पोलीस हे होम विभागाच्या अंतर्गत येतात, होम विभाग माझ्याकडे येतो. त्याच्यामुळे तिथे अधिक आता कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने मी काही त्या ठिकाणी गेलो नाही. आणि बाकी जी काही मदत माननीय मुख्यमंत्र्यांना हवी होती ती मी करतच होतो. हा प्रश्न सोडवण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता होती ती करायचीच. म्हणजे खरं तर
नुसतं त्याच ठिकाणी नाही तर तिथे जी दगडफेक झाली त्या दगडफेकीमध्ये आमचे पोलीसही मोठ्या प्रमाणात जखमी झाले. त्यातही मराठा समाजाचे होते ना पोलीस, आमच्या महिला होत्या, त्याही त्या ठिकाणी झाल्या. अर्थात त्या ठिकाणी जे नेते गेले ते पोलिसांना भेटायला कोणीही गेले नाहीत, हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. पण मला असं वाटतं की माझी भूमिका त्यावेळेस अगदी स्पष्ट होती की बाबा आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था शांत ठेवायचं आहे, नवीन प्रश्न निर्माण करायचे नाही आहेत, आणि म्हणून मी त्या ठिकाणी गेलो नाही. नाही, असं तर काही ठरलं नाही की, कारण की सगळं जे काही नंतर हँडल केलं किंवा जरांगींचं आंदोलन ते मुख्यमंत्र्यांनी हँडल केलं, तर असं काही ठरलं होतं का की मुख्यमंत्री हे हँडल करतील? कारण अजितदादाही तिथे गेले नव्हते, तुम्हीही गेले नाही. ते मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात, हां. त्यामुळे राज्याच्या प्रमुखांनीच सगळ्या गोष्टी हँडल करायच्या असतात, आणि आमच्यासारखे जे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, यांनी त्यांना मदत करायची असते. हे सगळे प्रश्न सोडवण्याकरता जो काही माझा अनुभव यापूर्वीचा होता, त्यातनं माझ्या अनुभवातनं जे जे काही करणं शक्य होतं ती मदत मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांना देखील तुम्ही विचारलं तर ते सांगतील प्रत्येक टप्प्यात जे जे काही सोल्युशन्स निघत होते किंवा जे जे काही सोल्युशन काढण्याची आवश्यकता होती, या प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत मी होतो. त्या ठिकाणी जे काही माझा अनुभव होता त्या अनुभवाच्या आधारावर काय केलं पाहिजे, काय करता येईल, हे मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा असतो, मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय वेळोवेळी घेतला. त्यामुळे शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीच अशा प्रकारच्या गोष्टी हँडल करत असतात. तुम्ही म्हटलं की अंतरवाली सराटीत मी गेलो असतो तर काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. तुम्ही गृह खात्याचे प्रमुख आहात, तर तुमच्याकडे काही असे इनपुट्स होते काय की असं काही होऊ शकतं? इनपुट्स नाही. बघा काय आहे, आता शरद पवार साहेब गेले, विरोधी पक्षाचे नेते होते, तिथे काही सरकारमध्ये नव्हते, त्यांच्यासोबत कसा व्यवहार झाला, तिथे काय नारे लागले, असे नारे पवारसाहेबांनी त्यांच्या जीवनात ऐकले आहेत. पोलिसांना दुसऱ्या रस्त्याने त्यांना बाहेर काढावं लागलं, कारण त्यावेळी जसे प्रामाणिक आंदोलक त्या ठिकाणी होते तसे हौसे नवसे गवसे जमा झाले होते. त्यामुळे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये एखाद्या माणसाच्या चुकीमुळे अनेकांवर त्या ठिकाणी बालंट येऊ शकतं किंवा अनेकांना चुकीच्या सर्कमस्टान्सेसला समोर जावं लागतं. अशावेळी संयमाने वागणं हे महत्त्वाचं असतं.